आश्विन शुद्ध द्वितीयेला म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी श्री रेणुका मातेला पंचामृत स्नान घालण्यात येऊन वेद मंत्रांच्या उच्चारात अभिषेक करून सिंदूर लेपन करण्यात आले। पारंपरिक अलंकाराने मातेचा शृंगार करण्यात आला। आज मातेला हिरवे महावस्त्र चढवून खण नारळ व फळांनी ओटी भरण्यात आली। घटस्थापना केलेल्या घंटांचे पूजन केल्यानंतर दुसरी माळ चढविण्यात आली। विश्वस्त तथा पुजारी विनायक फांदाडे यांनी पायसाच्या नैवेद्याची पहिली आरती केली। त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून परिसरातील देवी देवतांची पूजा केल्यानंतर छबिना फिरवून महाआरती करण्यात आली। या पूजा विधीचे पौरोहित्य वेशास रवींद्र कान्हव यांनी केले। यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्हव, दुर्गादास भोपी, आशिष जोशी, अरविंद देव व व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती। मातेला नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात वेगवेगळ्या रंगांच्या पैठणी विधियुक्त पद्धतीने नेसविल्या जातात। नवरात्रीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कलाकार श्रीचरणी सेवा अर्पण करतात। पहिल्या माळेला सनई वादक नितीन धुमाळ यांच्या सनई वादनाने भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले। दुसऱ्या माळेला अमरावती येथील स्मिता सराफ यांच्या भजनी मंडळाने आपली सेवा श्रीचरणी अर्पण केली। भाविक नरेंद्र हेटे व त्यांच्या परिवाराने सलग 10 दिवस महाप्रसाद व उपवास असलेल्या भक्तांसाठी फराळाची व्यवस्था केली आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।